राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असतानाही दोघांमध्ये भेट झालेली नाही आणि यावरून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। मात्र मी सकाळी उशिरा आलो आणि सकाळी लवकर हॉटेलवरून निघालो, त्यामुळे आमची भेट झाली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीसं आलबेल चित्र नाही अशा स्वरूपाच्या चर्चा रंगलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची माहिती समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते, मात्र या दोघांमध्ये भेट झाली नाही आणि याच मुद्द्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। तर यावरून अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावलेल्या आहेत। मात्र या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे। मी सकाळी उशिरा आलो आणि सकाळी लवकर हॉटेलवरून निघालो, त्यामुळे आमची भेट झालेली नाहीये असं त्यांनी म्हटलंय। या मुद्द्यावरून दोघांची प्रतिक्रिया सुद्धा समोर येते, आपण पाहूयात। मला वाटलंच की आता दिवसभराकरता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे। असं आहे, मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललोय, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे, त्यामुळे भेट झाली नाही। उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या। यात कोणची मोठी गोष्ट आहे? तुम्ही चालवा दिवसभर, झाली नाही भेट, झाली नाही भेट। रात्री तुम्ही एकत्र हॉटेलमध्ये होते, काही संवाद झाला, भेट झाली? नाही, मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। निवडणूक आयोगावर चर्चा होईल।